तर नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे 80% भरलंय। तर गेल्या 24 तासात गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 11% वाढ पाहायला मिळते। जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची मोठी आवक झाली आहे। त्यामुळे आता नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 80% भरलं आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची देखील यावेळेस चिंता मिटली आहे। गेल्या 24 तासात गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 11% वाढ झाली आहे। जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची मोठी आवक झाली आहे। त्यामुळे सध्या नाशिककर सुटकेचा श्वास घेत आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत आपल्यासोबत। किशोर, आपण पाहतोय नाशिककरांना दिलासा मिळाला आहे, कारण पाणी प्रश्न जो उद्भवणार होता तो तर आता तुर्तास तरी मिटलेला आहे। मात्र इगतपुरी तालुक्यात काहीशी वेगळी परिस्थिती आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, मात्र प्रशासनाचा या ठिकाणी हलगर्जीपणा पाहायला मिळतोय। सध्याचे संपूर्ण तपशील द्याल त्या ठिकाणचे। वर्षा हा इगतपुरी तालुक्यातील जो बाम धरण आहे, जे पाणलोट क्षेत्र आहे गंगापूर धरणाचं, ह्या धरणाच्या बाम धरणातून काल आतापर्यंत 5000 क्युसेसने पाणी सोडण्यात आलं होतं। आणि यामध्ये अचानक पाणी सोडल्याने परिसरातील जे छोटे छोटे गाव होते, या गावामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आपण बघू शकतो। अचानक आलेल्या ह्या पावसाने येथील जे शेतकरी आहेत, आदिवासी वस्ती आहेत, या सर्वांना अडचणी निर्माण झाल्या। ज्यांच्या घरात अचानक पाणी आलं, परंतु प्रशासनाने रात्री या सर्वांना परिसरातील आश्रमशाळा या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे। आणि आजूबाजूचे जे गावं आहेत, छोटे मोठे, या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। गेल्या 24 तासापासून नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये 75 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आणि आता जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं हे फुल भरलेले आहेत। नाशिक शहराला मुख्य पाणी पुरवठा करणारा जो गंगापूर धरण आहे, या गंगापूर धरणात देखील 80%च्या वरती पाणी झाल्याने आता 12 वाजता तिथून 500 क्युसेसने विसर्ग केला जाणार आहे आणि दुपारी 1000 क्युसेसने विसर्ग केला जाणार आहे। तसेच आपण जे दारणा धरण म्हणतो, दारणा धरणाची पण देखील तीच परिस्थिती आहे। साधारण 22,000 क्युसेसने या ठिकाणी दारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहेत। तर हे सर्व 36,000च्या वरती नांदूर मध्यमेश्वरच्या परिसरातून पाण्याचा फ्लो वाढत चाललेला आहे। त्याच्यामुळे जायकवाडीपर्यंत हे पाणी जाऊ शकते। आणि नाशिककरांना जे छोटे मोठे गाव आहेत गोदावरीच्या परिसरातील, या ठिकाणी प्रशासनाने अलर्ट केलेला आहे। या ठिकाणी गावात जे छोटी मोठी गावं आहेत ते देखील खाली करण्याचं काम सुरू आहे। आणि आपण बघू शकतो नाशिक शहरातील गोदावरीला पाणी न सोडता देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला पूर परिस्थिती आलेली आहे। मागील वर्षी देखील ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच ही पूर परिस्थिती गोदावरीच्या परिसरात आलेली होती। वर्षा, निश्चितच किशोर, या संपूर्ण संदर्भात तुमच्याकडून प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत। नाशिकमध्ये नेमकं काय होतंय हे देखील जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।